नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज DMAR यांनी जी आज ॲडमिशन प्रोसेस आहे आपली BSc नर्सिंगची, ती नर्सिंगच्या ॲडमिशन प्रोसेसचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे. आज म्हणजेच 1 ऑगस्ट 2024 पासून जी ॲडमिशन प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट होते आहे. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या तारखेच्या पुढे एक्सटेन्शन भेटणार नाही शक्यतो. या ठिकाणी भेटणारच नाही. गेल्या वर्षी भेटलं होतं, परंतु यावेळेस भेटेल की नाहीची खात्री नाही. ठीक आहे, त्यामुळं आपल्याकडं टाईम कमी आहे. याच्याबाबतचा व्हिडिओ जो आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंटचा तो मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे. तरी देखील बरेच विद्यार्थी नवीन असतील किंवा त्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर मी त्यांच्यासाठी जो अपडेटेड व्हिडिओ आहे, लेटेस्ट व्हिडिओ तो या ठिकाणी अपलोड करतो आहे. कारण जो जुना व्हिडिओ होता त्याच्यामध्ये बरेच जे डॉक्युमेंट्स आहेत, जसं की EWSचा असेल किंवा SCBCचा असेल, जे कोर्टाने आता डिसिजन दिले आहे 24 तारखेला 24 जुलैला, तर त्यानुसार काही काही गोष्टी त्या ठिकाणी नव्हत्या त्याच्यामध्ये. तर हा जो अपडेटेड व्हिडिओ आहे या ठिकाणी अपलोड करतो आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्सच नाही तर बाकीच्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ॲडमिशन प्रोसेस कशी असते, काय असते, डॉक्युमेंट्स कसं व्हेरीफाय होतं वगैरे थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सोबतच तुमचे बरेच डाऊट ॲडमिशनचे आणि डॉक्युमेंटचे यामध्ये क्लिअर होतील. तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांनाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जी डॉक्युमेंट्स वगैरे आहेत त्याबद्दलचं एकदम डिटेल्स व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड करतो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच यूट्यूबवाल्यांना देखील, यूट्यूब चॅनलवाल्यांना हे देखील माहीत नसतं डॉक्युमेंट्स काय असतात, कसे असतात. ठीक आहे, बरेच जे चॅनलवाले आहेत जे नर्सिंगचे व्हिडिओ अपलोड करत आहेत ते नॉन नर्सिंग पर्सनल्स आहेत, जे नर्सिंगबद्दल नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन भेटणार नाही नर्सिंगबद्दलची. तर मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो या चॅनलच्या माध्यमातून. ॲडमिशन प्रोसेसबद्दल सगळे डिटेल्स अपडेट त्या ठिकाणी मी तुम्हाला देत राहील. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत ॲडमिशनसाठी याबद्दल आपण सुरुवात करू. पहिल्यांदा तुम्हाला SSC मार्कशीट, ठीक आहे, 10वीचं त्या ठिकाणी मार्कशीट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, SSC मार्कशीट. ती जी ॲडमिशन प्रोसेस आहे याचा जो रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याचा त्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डेट दिलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्या डॉक्युमेंटची तुम्हाला जी कलर प्रिंट आहे किंवा कलर कॉपी आहे ती तुम्हाला अपलोड करायची. म्हणजे तुम्ही झेरॉक्स एखादा डॉक्युमेंट्स घेतला, त्याची ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स काढली आणि त्या झेरॉक्सवर तुम्ही फोटो काढला आणि तो अपलोड केला, हा फोटो चालणार नाही. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच त्या ठिकाणी फोटो असेल किंवा स्कॅन करून त्याची PDF बनवून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोडची जी फीस आहे ती साधारणतः 800 ते 1000 रुपये आहे. तर तुम्ही ती अपलोड करायची आहे, त्या ठिकाणी भरायची आहे फीस. तर आपण डॉक्युमेंट्स बघूयात कोणकोणते. SSC मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट त्या ठिकाणी तुम्हाला लागते. सोबतच HSC मार्कशीट म्हणजे 12वीचं मार्कशीट, तुम्ही लेटेस्ट आता एक्झाम दिलेली आहे ते एक्झामचं मार्कशीट त्या ठिकाणी तुम्हाला लागतं. त्यासोबतच SSC सर्टिफिकेट, ठीक आहे, ज्याला आपण सनद असं म्हणतो. बरेच जण त्याला सनद म्हणतात किंवा सर्टिफिकेट म्हणतो आपण, पासिंग सर्टिफिकेट. तर SSC म्हणजे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी बघायचं आहे. सोबतच HSC सर्टिफिकेट जर तुम्हाला असेल तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे, ते देखील त्या ठिकाणी लागतं. म्हणजे 12वीचं तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट पण जर कॉलेजमध्ये आलेले असतात, शक्यतो एक्झाम झाल्याच्या नंतर 1 महिन्याभरामध्ये किंवा 2 महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी कॉलेजला सर्टिफिकेट येतात. तर तुमची आता एक्झाम होऊन बरेच दिवस झालेले आहेत, तुम्ही तात्काळ सर्टिफिकेट घ्या. किंवा काही बरेच स्टुडंट असे असतात ज्यांनी गेल्या वर्षी 12वी पास झालेले असतात, त्यांनी 1 वर्षाचा गॅप घेतलेला असतो आणि गॅप घेतल्यानंतर तुम्हाला त्यांना नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असतं. अशा विद्यार्थ्यांकडे, बऱ्याच जणांकडे HSCचं सर्टिफिकेट अवेलेबल नसतं. कारण त्या विद्यार्थ्यांनी एकदा 12वीचं कॉलेज झालं की माघारी जाऊन त्या ठिकाणी कॉलेजला व्हिजिट केली नसती, कॉलेजकडे माघारी तोंड दाखवलेलं नसतं. तर त्यांचं सर्टिफिकेट आहे ते कॉलेजमध्ये आलेलं असतं. कॉलेजमध्येच त्या ठिकाणी डिपार्टमेंट, ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी सर्टिफिकेट असतं. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्टिफिकेट घ्या. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट HSC सर्टिफिकेट नाही भेटलं, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता, त्या ठिकाणी अवेलेबल असतं. जर नाही झालं तुम्ही बोर्डाकडे त्या ठिकाणी डुप्लिकेट कॉपी मागू शकता कॉलेज थ्रू. ठीक आहे, तशी प्रोसेस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नॅशनॅलिटी किंवा डोमिसाईल. आता जे एक सर्टिफिकेट भेटतं एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल नावाचं तिघांसाठी कॉमन सर्टिफिकेट असतं. तर तिघाचं तर ते एक सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाला असणं गरजेचं आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. ठीक आहे, ओपन असो किंवा कॅटेगरीमध्ये असो. त्यानंतर आहे TC, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट, तुम्ही त्याला काय म्हणता ते म्हणा. ठीक आहे, TC म्हणत असेल कुणी, लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल, कुणी ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन म्हणत असेल. ठीक आहे, तुम्ही ते शाळा सोडल्याचा दाखला कोण म्हणत असेल तर तुम्ही ते घेणं गरजेचं आहे, ते एक असणं गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट खूप गरजेचं आहे. जे कॅन्डिडेट सध्या EWS कॅटेगरीमध्ये आहेत अशा कॅन्डिडेट्सला देखील कास्ट सर्टिफिकेट असणं सोबत गरजेचं आहे. सोबतच SEBC वाले जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, SEBC वाले, त्यांना देखील कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यांच्याकडं
ठीक आहे. त्यानंतर बाकी OBC स्टुडंट असतील किंवा VJNT वाले स्टुडंट असतील किंवा SC/ST वाले स्टुडंट असतील, अशा सगळ्या स्टुडंटकडं, विद्यार्थ्यांकडं, ठीक आहे, कॅन्डिडेट्सकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला फॉर्म भरते वेळेस टाकायचा आणि सोबतच ते कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्त्वाचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच जणांची कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल नाही आहे. बऱ्याच स्टुडंटकडं कास्ट व्हॅलिडिटी स्ट्रिप पावती आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेटची फिजिकल किंवा जी काय हार्ड कॉपी आहे ती हार्ड कॉपी सोबत असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही तात्काळ पाठपुरावा करा आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घ्या. जे विद्यार्थी SEBC कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जे कोर्टानं किंवा जो आता डिसिजन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेला आहे त्यानुसार त्यांना 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तर अशा विद्यार्थी तुम्ही SEBCमधून फॉर्म भरा, तुमचं जे काय कास्ट डिटेल्स असेल तुम्ही टाका आणि व्हॅलिडिटी तुम्ही 6 महिन्यानंतर कॉलेजमध्ये अपलोड सबमिट करा. जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन आहे ते ॲडमिशन ओपनमधून काउंट होणार आहे किंवा ओपनमध्ये जाणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुम्ही द्या सगळेच, शक्यतो कास्ट व्हॅलिडिटी विसरू नका. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल म्हणजे तुम्ही प्रगतशील गटामध्ये मोडत नाही त्याचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट असतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट हे 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं आणि हे सर्टिफिकेट 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी 10वीला असताना हे सर्टिफिकेट काढून घेतात, कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेटसोबतच नॉन क्रिमिनल पण काढतात. त्यानंतर 1-2 वर्षाचा गॅप घेतात. गॅप घेतल्यानंतर त्यांचं काय होतं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं असतं. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे. 8 दिवसामध्ये भेटलं तर भेटलं, ठीक आहे. तर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट घ्या. ते 31 मार्च 2025 पर्यंतची व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्या सर्टिफिकेटवरती खाली बुडामध्ये त्याची व्हॅलिडिटी दिलेली असते, किती तारखेपर्यंत व्हॅलिड आहे ते, ठीक आहे. जसं इन्कम सर्टिफिकेट आपलं 1 वर्षासाठी असतं, तसं EWS सर्टिफिकेट 1 वर्षासाठी आहे, तसंच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 3 वर्षासाठी आहे. तर तुम्ही बघणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या ठिकाणी नसेल तर काढून घ्या तात्काळ. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट जे विद्यार्थी कॅटेगरीवाले आहेत त्यांना स्कॉलरशिपसाठी इन्कम सर्टिफिकेट लागतं, ठीक आहे. ते 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट, कोणतेही इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिपसाठी लागतं. सध्या तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार नाही, परंतु स्कॉलरशिपसाठी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ ते पण काढून घ्या. त्यानंतर आहे मेडिकल फिटनेस. आता मेडिकल फिटनेस हे सगळ्यांनाच लागते. जे स्टुडंट कॅन्डिडेट्स आहेत ॲडमिशन घेणार आहेत त्या सगळ्यांना मेडिकल फिटनेस कंपल्सरी आहे. तर मेडिकल फिटनेस म्हणजे ॲनॅक्शर H नावाचं इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे आपलं नर्सिंग ॲडमिशनचं जे 2024-25 इन्फॉर्मेशन ब्राउचर वेबसाईटला दिलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली टाकतो, तुम्ही तिथून डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्या ब्राउचरमध्ये तुम्हाला खाली गेल्यानंतर थोडंसं बुडामध्ये मेडिकल फिटनेस ॲनॅक्शर H नावाचा जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटचे तुम्ही काय करायचे, प्रिंट काढायचे आणि प्रिंट काढल्याच्यानंतर ते मेडिकल फिटनेस ज्या ठिकाणी MBBS डॉक्टर असेल किंवा ज्या ठिकाणी तुमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, PHC वगैरे असतं ना गव्हर्नमेंट हॉस्पिटल, त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे. त्या ठिकाणी तुमचे ब्लड रिक्वायर्ड जे काय चेकअप ते तुम्हाला सांगतील ते चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवरती डॉक्टरचा स्टॅम्प किंवा त्या हॉस्पिटलचा स्टॅम्प आणि त्या डॉक्टरचं रजिस्ट्रेशन नंबर विथ त्याचं नाव, पूर्ण नाव किंवा जे त्याचं काही नाव असेल, समजा 2 नाव, आडनाव आणि त्याचं नाव, ते नाव, रजिस्ट्रेशन नंबर, जे काय त्याचा लायसन नंबर असतो तो नंबर आणि त्यांचा स्टॅम्प. जर स्वतःचा स्टॅम्प असेल डॉक्टरचा स्टॅम्प मारा, नसेल तर त्या हॉस्पिटलचा स्टॅम्प मारा आणि त्याची सिग्नेचर. ह्या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, मेडिकल फिटनेस काढायला ज्यावेळेस विद्यार्थी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये जे काही डॉक्टर असतात त्यांच्यासमोर ऑलरेडी पेशंटची गर्दी असते, चिडचिड करत असतात. त्यांच्यासमोर तुम्ही जर मेडिकल फिटनेससाठी गेला तर ते तुम्हाला फक्त आणि इकडं पेपर म्हणतात, साईन करतात आणि जा म्हणतात, ठीक आहे. तर त्यांना सांगा मला ॲडमिशनसाठी पाहिजे, ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं जर तुम्ही अर्धवट त्या ठिकाणी सबमिट केलं तर. त्यामुळं मेडिकल फिटनेस जे आहे डॉक्टरचा लायसन नंबर, डॉक्टरचं नाव आणि सिग्नेचर विथ स्टॅम्प, त्या हॉस्पिटलचा स्टॅम्प खाली असणं गरजेचं आहे. तिन्ही गोष्टी त्याच्याकडून घ्या. गर्दी असेल तर थोडं वेट करा, थांबा, थोडं गर्दी कमी होईपर्यंत थांबा, त्याच्याकडून व्यवस्थित समजून सांगून त्याला त्या ठिकाणी घ्या. तो म्हणतो काय नाही होतं ॲडमिशन, चालतं, मी असंच करतो असं म्हणेल तो, त्याचं तुम्ही ऐकू नका. तुम्ही त्याला व्यवस्थित शांततेत बोला आणि ते पूर्णपणे प्रॉपर सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस घेऊन या. त्यानंतर आहे गॅप सर्टिफिकेट, ठीक आहे. गॅप सर्टिफिकेट जे विद्यार्थी समजा गॅप घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट असणं लागते, कंपल्सरी लागतो. तर ॲनॅक्शर H नावाचं त्याच्यामध्येच ॲनॅक्शर G नावाचं त्या ठिकाणी कुठेतरी गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अकॅडमिक इयर एवढे किंवा 2 वर्ष तुम्ही कुठेही ॲडमिशन घेतलेलं नाही असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घ्यायचं असतं, असं गॅप सर्टिफिकेट मिळतं. तर तुम्ही ते गॅप सर्टिफिकेटचे त्या ठिकाणी ते ॲनॅक्शर G नावाचं प्रिंट काढून तुम्ही हातानं सेल्फ डिक्लेरेशन करू शकता किंवा सोबतच तुम्हाला तुम्ही त्या भानगडीपेक्षा तुम्ही काय करा, डायरेक्टली जर अवेलेबल असेल गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तर तुम्ही त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट प्रिंट काढून त्याच्यावरती लिहून घ्या किंवा
दुसरी गोष्ट, तुम्ही बॉन्ड पेपरवरती 100-110 रुपयाचा बॉन्ड पेपरवरती तुम्ही जो नोटरी करतो त्याच्याकडून तुम्ही शैक्षणिक गॅप आहे असं लिहून एक गॅप सर्टिफिकेट तहसील कार्यालयामधून काढू शकता. तर 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत, तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे गॅप सर्टिफिकेट झाल्याच्या नंतर MH नर्सिंग CET स्कोर कार्ड. ठीक आहे, सॉरी एक मुद्दा सांगायचा राहिला गॅप सर्टिफिकेटमध्ये. जे विद्यार्थी समजा कोणी काय केलेलं असतं, रिपीट CET देतात, ठीक आहे, रिपीट दिलेलं असतं, अशा वेळेस त्यांचं ॲडमिशन BAला, MAला किंवा प्लेन BScला किंवा कुठंतरी एखाद्या ठिकाणी DMLTला ॲडमिशन असतं. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना समजा नर्सिंग करायची आहे किंवा डी फार्मसीला ॲडमिशन असतं किंवा काही विद्यार्थ्यांनी डी फार्मसी कंप्लीट केलेली असते. ठीक आहे, डी फार्मसी कंप्लीट झालेले विद्यार्थी देखील बरेच जण आजकाल BS नर्सिंगला ॲडमिशन घेत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी देखील तुम्हाला जर तुमचा एज्युकेशनल गॅप असेल, तुम्ही कुठे ॲडमिशन घेतलं नसेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे. जर तुम्ही कंटिन्यू असाल, जसं की 2024 समजा मे 2024मध्ये तुम्ही काय झालात, डी फार्मसी पासआउट झाला, तर तुम्हाला त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट लागणार नाही. जर तुमचं गेल्या वर्षी कुठे ॲडमिशन चालू असेल तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार नाही. जर तुमचं नसेल, 1 वर्षाचा पूर्णपणे गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट द्या. ठीक आहे, त्यानंतर आहे MH नर्सिंग CET स्कोर कार्ड. आता MH नर्सिंग CETचं जे काही तुम्हाला मार्क लिस्ट आहे किंवा रिझल्ट आहे, ते रिझल्टचं स्कोर्ड कार्ड किंवा लेटर त्या ठिकाणी स्कोर्ड कार्ड लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, ते पण त्या ठिकाणी पाहिजे. सोबतच गॅझेट म्हणजे काय, जर समजा नावामध्ये काही चेंजेस झाले असतील तर तुम्हाला नावात बदल असलेलं जे लिहून द्यायचं असतं, ठीक आहे, ते गॅझेट असतं, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं. इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्हाला भेटते का बघा, जर नाही भेटलं तर तुम्ही त्याचं बाहेर झेरॉक्स सेंटरला का तहसील कार्यालयासमोर त्याचं एक फॉर्मॅट असतो, त्यानुसार तुम्ही ते प्रिंटेड बॉन्डवरती वगैरे तुम्ही लिहून द्या की याच्यामध्ये बदल आहे नावामध्ये. जसं की लग्न झाल्यानंतर मुलीचं नाव वगैरे बदलतं, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी गॅझेटमध्ये लिहून द्यायचं आहे. किंवा कधी नावामध्ये सरनेममध्ये वगैरे आडनावामध्ये बदल झालेला असतो किंवा आपल्या नावामध्ये बदल झालेला असतो, तर ते तुम्हाला गॅझेटमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आहे फिजिकली हँडिकॅप. जे PWDवाले कॅन्डिडेट्स आहेत, अशा कॅन्डिडेट्सला फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी पाहिजे. 40% फिजिकल हँडिकॅपनेस जे काही तुम्हाला आहे त्यानुसार त्या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपचं प्रॉपर सर्टिफिकेट पाहिजे. त्यांना पण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं, ते प्रिस्क्राईब केलं पाहिजे प्रॉपर. त्यांचं एक ठरवून ठेवलेलं असतं एका पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये, जसं की समजा अंबाजोगाई, बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईचं हॉस्पिटल आहे, अशा ठिकाणी मेडिकल फिटनेस देतात PWD कॅन्डिडेटचं. तर ते प्रॉपर व्यवस्थित त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते मेडिकल फिटनेस घ्या त्यांच्याकडून. त्यानंतर आहे ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, हे पण त्या ठिकाणी लागतं. ID प्रूफ पाहिजे तुम्हाला, आधार कार्ड पाहिजे तुमचं, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड. ज्यांच्याकडे इलेक्शन कार्ड नाही अशा विद्यार्थ्यांना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड चालतं. त्यानंतर ऑदर स्पेशल रिझर्वेशन म्हणजे जे विद्यार्थी काही दुसऱ्या स्पेशल रिझर्वेशनमध्ये आहेत, ऑर्फन वगैरे असेल, ठीक आहे, अनाथ असतील किंवा दुसरं काय त्यांचं आर्मी मॅन असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन, जे असेल ते असेल, समजा स्पेशल रिझर्वेशन तुमचं डोंगरी सर्टिफिकेट असेल किंवा काही जण, ठीक आहे, जे असेल ते असेल, तुमचं स्पेशल रिझर्वेशन तुम्हाला जर लागू असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशनचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यायचं आहे. ठीक आहे, ते एक असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर मित्रांनो, डबल एकदा मी तुम्हाला सर्टिफिकेट वाचून दाखवतो. पहिल्यांदा रिक्वायर्ड डॉक्युमेंट, हे सगळे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये SSC मार्कशीट, 10वीचं 12वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट, त्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाईल, TC आहे, मायग्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिनल आहे, इन्कम सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस, गॅप सर्टिफिकेट, नर्सिंग CET स्कोर कार्ड, गॅझेट, फिजिकली हँडिकॅपनेस, ID प्रूफ आहे, आधार कार्ड आहे आणि अदर स्पेशल रिझर्वेशन. सोबतच हे झालं तुमचं फॉर्म भरतानाचं. पण तुम्ही ज्यावेळेस फिजिकल ॲडमिशन घ्यायला जाता, तुमचा एखाद्या कॉलेजला नंबर लागतो आणि नंबर लागल्यानंतर तुम्ही काय करता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कॉलेजला जाता आणि त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म करता. अशा वेळेस तुम्हाला जी सिलेक्शन लिस्ट लागते ना, सिलेक्शन लिस्ट लागते, तर कॉलेज अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या नावासमोर ते कॉलेज भेटलेलं आहे असं एक तुमचं लिस्टमध्ये असतं, तिथे आपण सिलेक्शन लिस्ट म्हणतो. त्या सिलेक्शन लिस्टचं एक तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे किंवा त्या पर्टिक्युलर पेजची तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची, प्रिंट काढायची आहे आणि तुमचं नाव जे आहे ते तुम्ही एक अंधुकमध्ये काय करायचं आहे, हायलाईट करायचं आहे. ठीक आहे, तुमचं नाव त्या ठिकाणी अंधुक ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं हायलाईट करायचं. जास्त डार्क हायलाईट करू नका, कारण ती आहे ती पुन्हा डबल तुम्हाला भेटत नाही. तुम्ही ज्यावेळेस त्याची प्रिंट काढतात त्यावेळेस काय जास्त डार्क केलं काय होतं, बॅकग्राऊंड काय होतं, जास्त ब्लॅक येतं आणि त्यामुळे तुमचं नाव काय ओळखू येत नाही. त्यामुळं एकदम अंधुक काय करा, थोडंसं हायलाईट करा आणि ते नाव त्याचं तुम्हाला काय करायची, प्रिंट काढायची, ती एक तुम्हाला त्यासोबत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात. तुम्हाला डॉक्युमेंटचा त्या ठिकाणी नंबर टाकायचा असतो, आउटवर्ड नंबर किंवा सिरियल नंबर जो असतो डॉक्युमेंटचा तो टाकायचा असतो, प्लस तुमचं डॉक्युमेंट कुठून इश्यू झालं, काय झालं त्या ठिकाणी टाकायचं असतं, त्याची डेट टाकायची असते. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स काढा. जर नसतील डॉक्युमेंट तात्काळ तुम्ही संपर्क करा. 8 दिवसामध्ये जे डॉक्युमेंट निघतात ते काढण्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट काढायचं आहे.
फॉर्म भरताना तुमचं नाव वगैरे व्यवस्थित क्रॉस चेक करा, तरच तुम्ही प्रोसीड करा. कारण बऱ्याच स्टुडंटचं गेल्या वर्षी नावामध्ये बदल झाले होते, नावात चुका झाल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांचं तसंच नाव पुढे कंटिन्यू लागत गेलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं आता थोडी काळजी करून व्यवस्थित फॉर्म भरा. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांना देखील कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे, आणि धन्यवाद. जर तुमचे काही डाऊट्स असतील ॲडमिशन प्रोसेसबद्दल, डॉक्युमेंट्सबद्दल, तर तुम्ही चॅनलच्या खाली या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करू शकता. धन्यवाद.